नमस्कार. आपल्या सगळ्यांना श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा. श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि या श्रावण महिन्याच्या निमित्ताने पहिलाच सोमवार आहे हा श्रावणी सोमवार आहे आणि या निमित्ताने आम्ही खांदेश्वर महादेवाचं मंदिर जे पनवेल बस स्टँड बस स्टेशन आणि या भागांवरून 2 ते 3 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. या ठिकाणी आज आम्ही आलेलो आहोत दर्शन घेण्यासाठी, आशीर्वाद घेण्यासाठी. आणि या निमित्ताने असं वाटलं की आपल्या सगळ्यांना याचं दर्शन होईल, आशीर्वाद मिळेल आणि हे मंदिर आपल्याला देखील बघता येईल, म्हणून हा व्हिडिओ आपल्या सगळ्यांसाठी खास केलेला आहे. आणि निश्चितच हा श्रावण महिना आपल्या सगळ्यांना चांगला जावा, समाधानाचा जावा. त्याचबरोबर आपल्या गाठीशी पुण्य पडावं, कारण आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये श्रावण महिन्याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आणि त्याच्यामुळे आपण वेगवेगळे उपास तपास या निमित्ताने करत असतो. तर आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा याच्या शुभेच्छा आहेत. आपण जर का चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा.
യാതൊരു കാലം സൃഷ്ടി ചെയ്യുവാൻ തിച്ചു ഭവാൻ മോദമോടക്കോളംഗീകരിച്ചു മായ തന്നെ തന്മൂലം ഗുണവാനെ പോലെയായിതോ ഭവൻ തന്മഹാമായ രണ്ടു വിധമായി വന്നാളല്ലോ വിദ്യയും അവിദ്യയും എന്നുള്ള വേദാക്ഷയ വിദ്യയെന്നല്ലോ ചൊല്ലി നിവൃത്തി നിരേതന്മാർ അവിദ്യാവശന്മാരായി വർത്തിച്ചിടിനാജനം പ്രവൃത്തി നിരേതന്മാർ എന്നത്രേ വേദമുള്ളൂ വേദാന്തവാക്യാർത്ഥ വേദികളായ സമന്മാരായി പാദഭക്തന്മാരായുള്ളവർ വിദ്യാത്മകന്മാർ അവിദ്യാവശകന്മാർ നിത്യ സംസാരികളെന്ന് അവശ്യം തത്വജ്ഞന്മാർ ചൊല്ലുന്നു നിരന്തരം വിദ്യാഭ്യാസൈകരതന്മാരായ ജനങ്ങളെ നിത്യമുക്തന്മാരെന്നു ചൊല്ലുന്നു തത്വജ്ഞന്മാർ തന്മന്ത്രോപാസകന്മാരായുള്ള ഭക്തന്മാർക്കു നിർമ്മലയായ വിദ്യ താനെ സംഭവിച്ചിടും. मंदिराच्या आजूबाजूला अतिशय विस्तीर्ण असा तलाव आहे. या तलावामध्ये पोहण्यासाठी बंदी आहे, परंतु इथे येऊन आपल्याला बसण्यासाठी अतिशय निवांतपणा अनुभवण्यासाठी बाकड्यांची आसनांची व्यवस्था केलेली आहे. आणि निसर्गाच्या सानिध्यात असणारं हे मंदिर निश्चित प्रत्येक भाविकाला इकडे त्याचे पाय वळवण्यासाठी पुरेसं ठरतं. आणि या बाजूला आहे तो आपला मुंबई गोवा हायवे, या बाजूला पनवेलचा स्टँड आहे. या बाजूला दिबा पाटील व्यवसाय प्रशिक्षण केंद्र. दिबा पाटील साहेब यांनी 12.5% जमिनीसाठी अतिशय संघर्ष केलेला होता आणि खूप यांच्या संघर्षातला यश येऊन मग इकडचे जे भूधारक होते यांना न्याय मिळालेला होता आणि त्यांच्याच नावाचं सध्या इकडे आता आपण विमानतळाला नाव देण्यात येणार आहे. श्रावण महिना आपल्या सगळ्यांसाठी आपण त्याची वाट बघत असतो. आपल्या गाठीशी पुण्य आपल्याला कमवायचं असतं. या निमित्तानेच हा व्हिडिओ आपल्या सगळ्यांसाठी केलेला होता. तर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आपण कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर परमेश्वराचे त्याला अनेक आशीर्वाद असावेत. श्रावण महिना लाभप्रद व्हावा, अनेक व्रत वेगळ आपल्या सगळ्यांच्या हातून घडावीत अशी देवाकडे प्रार्थना करतो. तर आपण जर का चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. असेच व्हिडिओ जे सामाजिक व्हिडिओ असतात, कौटुंबिक व्हिडिओ असतात, देवादिकांचे व्हिडिओ असतात तुमच्यासाठी घेऊन येत असतो. भेटूया पुन्हा एकदा अशाच एखाद्या धार्मिक कौटुंबिक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.